आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठीतले महत्त्वाचे कवी, समीक्षक डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर, जे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सुद्धा सदस्य आहेत आणि अगदी सरांबद्दल सांगायचं तर पाढा, चालणारे अनवाणी पाय, अथक, गाभा, तंतोतंत असा हा सगळा कविता संग्रहांचा प्रवास राहिलेला आहे आणि यापुढेही तो कायम राहीलच. मराठीतले महत्त्वाचे कवी देशमुख सर यांना मी अशी विनंती करतो, की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार आणि प्रथमतः एक कृतज्ञता व्यक्त करायला हवी, की दोन महत्त्वाच्या बॅनर खाली जो हा कवितेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या सोहळ्याचं अध्यक्षपदाचं पान आपण माझ्यासाठी मांडलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान आणि गोमंत विद्या निकेतन या दोन्हीही संस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माझे सहकारी आणि महत्वाचे कवी डॉक्टर पी. विठ्ठल वर्लेकरजी, ज्यांनी उद्घाटनपर अत्यंत मौलिक असं भाषण या ठिकाणी आपल्या समोर ठेवलं. त्या आमच्या स्नेही, आमच्या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सन्माननीय सदस्या डॉक्टर वंदना महाजन मॅडम, गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक दिवसांपासून अंभुरे सर आणि रमेश रावळकर सर, त्यांचे सर्व सहकारी, माझे प्राध्यापक मित्र, ही मैफल आणि हा समारंभ घेण्यासाठी खूप कष्ट करतायत, प्रातिभिक असे कष्ट करतायत, त्यांचेही मी ऋण प्रकट करतो. या मैफिलीमध्ये सगळे आमचे बंधू आहेत, आमच्या भगिनी आहेत, ज्यांचा अनेक वर्षांचा आमचा घनिष्ठ स्नेह आहे. त्या सर्व कवींचंही मी या मनापासून स्वागत करतो. त्याच्यामध्ये प्रशांत असणारे आहेत, अनुजा जोशी आहेत, संजय चौधरी आहेत आमचे जुने मित्र, संजीवनी तडेगावकर आहेत आमच्या जुन्या स्नेही आहेत हे आहे, किरण येले आहेत, प्रथित यश आणि महत्वाचे कवी आहेत, योजना यादव, ज्यांनी आपल्या कवितेची ओळख फार वेगळ्या पद्धतीनं या आजच्या पडझडीच्या काळामध्ये आणि अस्वस्थ काळामध्ये निर्माण करून दिली. त्या योजना यादव, ज्यांच्याबद्दल पी. विठ्ठल यांनी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. पुष्पाग्रज, निलेश चव्हाण आणि या मैफिलीची तांत्रिक बाजू सांभाळणारे अनेक माझे मित्र, यांच्या प्रती मी ऋण प्रकट करतो. मला असं वाटतं की वंदना महाजन यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये आणि पी. विठ्ठल यांनी एक सविस्तर अशा प्रकारचा जो आढावा, म्हणजे समाज वाचन ज्याला आपण म्हणूयात, ज्याला आपण वर्तमानाचं वाचन असं म्हणूयात, त्या वर्तमानाचं आणि समाजाचं वाचन या दोघांनाही आपल्या मनोगतात व्यक्त केलं. आणि मला असं वाटतं की या पुढची कविता ही निश्चितपणे वेगळी आणि नवी कविता निर्माण होऊ शकेल. कारण एकूण भाषेला आणि वाङ्मयाला धक्का देण्याचं काम या कोविडनं निश्चितपणे केलेलं आहे. म्हणून सगळं वाङ्मय हे मला बदलेल असं नक्की वाटतं. चित्रकारांमधले रंग हे बदलू शकतात अशी एक शक्यता या निमित्ताने निर्माण झाली. आणि अशा एका काय म्हणू आपण त्याला, एका भयप्रद कालखंडामध्ये, एका अस्वस्थ कालखंडामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आणि गोमंत विद्या निकेतन यांनी ही जी ऑनलाईन अशा प्रकारची एक काव्य मैफल या ठिकाणी भरवली. तर ही मैफल मला असं वाटतं की एकूण समाजाला, वाङ्मयाला, वाचकांना आणि सर्जनशील लेखकांना काही एक आकार आणि दिशा देणारी अशी मैफल ठरू शकते. सह्याद्री प्रतिष्ठानबद्दल जरूर बोलायला पाहिजेत की गेल्या 22-24 वर्षापासून निखळ कवितेसाठी रमेश सारखा मित्र, विठ्ठल सारखा मित्र, अंभुरे सारखा मित्र अतोनात पद्धतीनं कष्ट करून आपल्या खिशातला पैसा जमा करून कुणासमोरही हात न पसरता केवळ कवितेसाठी एका कमिटमेंटनं ही जी मैफल ते दरवर्षी भरवतात, तर त्यांचं मी मनापासून जाहीर ऑनलाईन पद्धतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं काही एक हितगुज तुमच्याशी
अध्यक्ष या नात्यानं मला व्यक्त करण्यासाठी आपण जी संधी दिली, ती या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की कविता हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार मुळात पुराण अत्यंत जुना असा वाङ्मय प्रकार आहे, की ज्या वाङ्मय प्रकारच्या तुलनेमध्ये इतर साहित्य प्रकारांमध्ये तुलनेनं कमी लेखन झालेलं आहे. कविता लिहिण्यासाठी, कविता म्हणण्यासाठी, कविता गाण्यासाठी शिक्षणाचं, ज्ञानाचं, कोणत्या प्रांताचं असं कुठलंही बंधन असत नाही. ही कविता ही कोणतीही व्यक्ती सहजपणे व्यक्त करू शकते, असं एक महत्त्वाचं माध्यम आहे. पण पण याच्यामधला यासाठी महत्वाचं आहे, की आज जो आपल्या समोरचा काळ आहे, आपल्या समोरचे जे आजचं चित्र आहे, जे पी. विठ्ठल यांनी फार नेमक्या पद्धतीनं, फार बौद्धिक पद्धतीनं त्यांनी त्याचा उहापोह आणि त्याची चर्चा या ठिकाणी केली होती, की मला असं वाटतं, की आजच्या मैफलीमधले हे सगळे समकालीन कवी, की हे सगळे कवी आणि कवयित्री प्रथित यश अशा प्रकारच्या कवयित्री आणि कवी आहेत, की त्यांना स्वतःचा एक लौकिक, त्यांच्या कवितेची स्वतःची ओळख ही निश्चितपणे निर्माण झालेली आहे आणि मला असं नेहमी कवितेबद्दल सतत वाटत आलंय, की कविता कधीही काठोकाठ सुखानं हुरळून जाणारी गोष्ट नसते. तद्वतच कविता कधीही कुठल्याही संकटानं हताश होणारी गोष्ट नसते. कविता नेहमी ठामपणे सतत उभी राहत आलेली आहे आणि उभी राहील. कवितेचा कणा हा माणसापेक्षा जास्त ताठ असतो असं मला वाटतं आणि अशा एका सामर्थ्याची मैफल, अशा एका सामर्थ्याचा सोहळा आज या ठिकाणी होतोय. महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राबाहेरचे अनेक प्रांतांमधले कवी आपल्या जाणीवा घेऊन, आपली भाषा घेऊन, आपले अनुभव घेऊन आणि आपली सच्चाई घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व कवींच्या कविता आणि कवयित्रींच्या कविता निश्चितपणे आपल्याला उभारी देतील, आपल्याला बळ देतील याबद्दल मला काहीही शंका वाटत नाहीये. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं, की कवींनी अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत सावधान राहण्याची गरज आहे. पी. विठ्ठल यांनी काही घटनांचा मागोवा, सध्या आपल्या समोरच्या अत्यंत जळत्या काही प्रश्नांचा मागोवा, जो या ठिकाणी स्पष्टपणे घेतलेला आहे. देशमुख सर, आवाज येत नाहीये. येतोय आवाज? हा, आता येतोय सर, बोला. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय, बोला सर. हो, ओके, ओके. काही तांत्रिक गोष्टींमुळे माझ्या बोलण्यामध्ये काही खंड निर्माण झालेला आहे. आज काळ असा आहे, आजचं चित्र असं आहे, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये गॅदरिंग असं म्हणतो. ज्याला आपण साहित्य संमेलन म्हणतो, साहित्य सोहळे असं म्हणतो. असे प्रत्यक्ष सोहळे होण्यासाठी आपल्याला काही महिने, काही अनेक दिवस आता यापुढे वाट पाहावी लागणार आहे. आपण प्रत्यक्ष जे आपलं एक भेटणं असतं, एकमेकांना बोलणं असतं, ते बोलणं ज्याला आपण जिवंत असं म्हणतो ते आता हे होणार नाहीये. फक्त आपल्या आपल्या प्रतिमा आणि आपले ध्वनी या माध्यमानं आपण ऑनलाईन पद्धतीनं सतत भेटत राहूयात. या सगळ्या अशा अत्यंत दुर्धर, अत्यंत भीतीदायक, अत्यंत संशयास्पद, अत्यंत शंकाखोर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण आपला भोवताल हा नीटपणे सुरक्षित कसा राहील, अत्यंत सजग कसा राहील, याची कवी म्हणून, एक लेखक म्हणून, समीक्षक म्हणून आणि विचारवंत म्हणून आपलं एक मोठं काम आता या निमित्तानं वाढलेलं आहे आणि त्याची ही जबाबदारी सगळ्या कवींवर आणि सगळ्या लेखकांवर या निमित्तानं जास्त येऊन पडते, असंही मला या ठिकाणी वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला नारायण सुर्वे यांनी एका आपल्या काव्यसंग्रहाला, जाहीरनामा नावाच्या काव्यसंग्रहाला जे एक मनोगत जोडलेलं आहे. त्या मनोगतामधली काही विधानं मला या निमित्तानं आठवतात. ती विधानं आजचा हा सगळा एक भयप्रद काळ पाहता मला त्या विधानांची सातत्यानं आठवण होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की लोकच जर आपण कवितेमधून वगळून टाकले, तर कवितेला काहीही किंमत राहणार नाहीये. तर मला असं वाटतं, की या वर्तमान काळामधली माणसं सांभाळणं, माणसं जपणं हे एक आपलं महत्त्वाचं काम आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जगातल्या कोणत्याही जाणीवा सर्वप्रथम
कवितेमधूनच व्यक्त होतात. हे एक जगातलं महान सत्य आहे आणि मला असं वाटतं, की हे महान सत्य पेलण्याची, हे महान सत्य लोकांमध्ये पेरण्याची, लोकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी ही कवींची आहे. आणि त्या अनुषंगानं या मैफिलीला एक महत्वाचं असं मूल्य प्राप्त झालेलं आहे. हे नुसतं कवी संमेलन नाहीये. मला असं वाटतं, की सह्याद्री प्रतिष्ठाननं आणि गोमंतक अकादमीनं हा जो कवींना एकत्र आणण्याचा जो एक महत्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे, तर हे कवी संमेलन टाळ्या वाजवून सोडून देण्यासारखं नाहीये. हे कवी संमेलन विस्मरणात आपण घालून टाकू अशा प्रकारचं हे कवी संमेलन नाहीये. तर या प्रतिष्ठानमधली सगळी जी तरुण माझी मित्रमंडळी ही कमिटेड अशा प्रकारची मित्रमंडळी आहे आणि सगळ्या प्रांतांमधले इथे आलेले कवी आणि कवयित्री काही एक बांधिलकीच्या भावनेनं सातत्यानं लिहित आहेत. आजचा काळ असा आहे, की आपण जर बांधिलकीनं लिहिणार नसू, आपण जर काही भूमिका घेत नसू, तर आपल्या लिहिण्यामधलं पाणी हे गढूळ होऊ शकतं. याचाही विचार आपण या निमित्तानं करायला हवा आणि ही मैफल मी असं मानतो, की ऑनलाईन पद्धतीची मैफल ऐतिहासिक यासाठी ठरणार आहे. कारण या सगळ्या कवींच्या अंतःकरणात, या सगळ्या कवयित्रींच्या काळजामध्ये एक असंतुष्टता, एक असमाधान, एक भीती अशी निश्चितपणे निर्माण झाली आणि या भीतीचं रूपांतर जेव्हा कवितेमध्ये होतं, या असमाधानाचं रूपांतर जेव्हा कवितेमध्ये होतं, तेव्हा ती कविता फार महत्वाची असते आणि मला सतत असं वाटत आलंय, की असमाधान हीच कोणत्याही सर्जनशील लेखनाची प्रधान प्रेरणा असते आणि असं एक समाधान संपूर्ण लोकांच्या, संपूर्ण माणसांच्या, श्रोत्यांच्या, वाचकांच्या, लेखकांच्या पदरात या कोविडनं बांधलेला आहे. तर त्याचाही एक विचार मला वाटतं आपण निश्चितपणे करूयात आणि मला असंही वाटतं, की दुःखामधून जी निर्मिती होते, ती सुखापेक्षा जास्त अक्षर आणि जास्त टिकणारी अशा प्रकारची असते. दुःखाचा उच्चार सुद्धा सुखा इतकाच नव्हे, सुखापेक्षा जास्त महत्वाचा असतो आणि मला असं वाटतं, की आपली अभिव्यक्ती या आताची आणि यापुढची ही अत्यंत समर्पक आणि महत्वाची अशी असू शकते असं मला वाटतं. कविता महाजन ह्या एक महत्वाच्या लेखिका, कादंबरीकार, कवयित्री फार अकाली परंतु महत्वाची वाङ्मय निर्मिती करून आपल्यातून निघून गेले आहेत. तर त्यांच्या एका विधानाची मला इथे आज हटकून आणि आवर्जून आठवण होते. ते असं म्हणाले, की आपण जे लिहितो आणि आपण नवं-नवं जे लिहितो, पुन्हा-पुन्हा लिहितो, कवितेच्या निमित्तानं किंवा कविता संग्रहाच्या निमित्तानं, हे सगळं लेखन एका अर्थानं आपलं धाडस वाढवणारं लेखन असतं. आपली हिंमत वाढवणारं असं लेखन असतं आणि मला असं वाटतं, की कोविड किंवा कोरोना ही एक जी एक तगमगीची एक 6-7 महिन्यांची साखळी जी आपल्या मेंदूशी जोडलेली आहे, आपल्या अंतःकरणाशी जोडलेली आहे. या अस्वस्थ साखळीमधून उद्याचं महत्वाचं वाङ्मय, उद्याची महत्वाची कविता निश्चितपणे निर्माण होणार आहे आणि आजच्या मैफिलीमधले सगळे कवी की या सगळ्या संकटांना असा जोरदार फटका लेखन हे निश्चितपणे करतील. पुष्कळ काही बोलता येऊ शकतं. फक्त एका ज्या कवीच्या संबंधानं मला वाटतं Facebookवर पी. विठ्ठल यांनी एक आता काल किंवा आज एक महत्वाची पोस्ट लिहिली होती. त्या कवीचा उल्लेख करून मी माझं जे हे जरा पसरलेलं मनोगत मी थांबवतो. समृद्ध आणि उत्तम अशी नवी आपल्या नव्या भाषेमध्ये, नव्या अनुभवांची कविता ही मराठीमध्ये अलीकडे या दशकामध्ये, दीड दशकामध्ये सातत्याने येताना आपल्याला दिसते आहे आणि अशी एक कविता संजय बालाघाटे नावाचा कवी, ज्या तरुण कवीनं अगदी काल परवा आपली एक वेगळी कविता या ठिकाणी आणलेली, की ज्या कवितेमध्ये एक जगण्यामधली एक प्रखर अशा प्रकारची रग आणि उलथापालट मांडणारी भाषिक पातळीवरची, संस्कृतीच्या पातळीवरची, संस्कृतीचा आणि समाजाचा पुनर्विचार करणारी, त्याने जी एक चिंतनगर्भ अशी कविता संजय बालाघाटेंनी मांडलेली, ही कविता अजून वाचकांनी नीट वाचलेली नाही. ती वाचली जाईल आणि ती वाचावी अशी मी आपल्याला विनंती करतो. या सगळ्या पद्धतीच्या कविता ज्याचा विठ्ठल यांनी आता उल्लेख केला, नवनाथ गोरे.
हे अशा प्रकारचे अनेक नवनाथ, अशा प्रकारचे अनेक संजय बाला घाटे हे अनेक प्रांतात, अनेक भागात, अनेक भाषेत लेखन करतायत. मला असं वाटतं, की या 20-25 वर्षांमध्ये जे नवे कवी, नव्या कवयित्री जी कविता लिहितायत. वंदना महाजन यांच्या भाषणामध्ये त्यांचे उल्लेख आले. विठ्ठल यांच्या भाषणामध्ये त्यांचे उल्लेख आले, की ही कविता सामाजिक संबंधानं, सांस्कृतिक संबंधानं, वर्तमानाच्या संबंधानं जास्त प्रखर, जास्त प्रज्वलित आणि जास्त विद्रोही, अनेक अर्थानं विद्रोही ही कविता आहे. तर मला असं वाटतं, की ही कविता आपण नीटपणे वाचावी आणि वंदना महाजन यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जी कविता वाचलेली होती, त्या कवितेमध्ये एक करुणा नावाचा शब्द आला होता आणि मला असं वाटतं, की हा करुणा शब्द एका अर्थानं आकाशा एवढा, आभाळा एवढा असा शब्द आहे. वेदना नावाचा शब्द हा आकाशा एवढा आणि आभाळा एवढा शब्द आहे. तर या शब्दाला धरूनच आपल्याला लिहावं लागणार आहे. केवळ रंजन प्रधान, केवळ हसवणारी, केवळ विनोदी, केवळ टाळ्या मिळवणारी कविता ही या आजच्या जळत्या वर्तमानात माझ्यासारख्या एका सुबुद्ध वाचकाला महत्वाची कविता वाटत नाहीये. मला महत्वाची कविता ती वाटते, की जी कविता माझ्या अंतःकरणातला जाळ आणि माझ्या मेंदूमधला उजाळ पकडून ठेवते. ती कविता सगळ्यात महत्वाची कविता आहे आणि अशी कविता लिहिणारे आज महाराष्ट्रातल्या आणि राज्याच्या बाहेरचे अनेक प्रतिभावंत इथे एकत्र आणलेले आहेत. या सर्व कवींना निमंत्रित केल्याबद्दल आणि अध्यक्षाचं पान माझ्यासाठी मांडल्याबद्दल मी कैलास अंभुरे यांचे, रमेश रावळकर यांचे, संस्थापक अध्यक्ष पी. विठ्ठल यांचे, वर्लेकर यांचे आणि सर्व टीमचे, प्रमोदचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही काव्य मैफल मी पुन्हा ज्या विधानापासून माझं मनोगत मी आरंभित केलं होतं, तिथे मी परत जातो, की ही मैफल आपण विसरून जाऊ नका, ती सोडून देऊ नका. तर नवं काही निश्चितपणे म्हणजे पुष्कळ मला असं वाटतं, की अनेक कवयित्री आणि कवी आपल्या संग्रहातल्या कविता आज वाचणार नाहीयेत. कारण गेल्या 6 महिन्यापासून जे रान पेटलेलं आहे, जे जग पेटलेलं आहे, त्या पेटत्या जगामधली फलिता होऊन आलेली आपली कविता त्यांनी वाचावी, नवी कविता ठेवावी, अशी मी सर्वांना मनापासून विनंती करतो, प्रार्थना करतो. सर्व कवींना आणि संयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. मनापासून नमस्कार. धन्यवाद सर. तुमची ही रचना या ठिकाणी सादर झाली तर खूप छान होईल. तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या रचनेनंच खरं तर या कवी संमेलनाची सुरुवात करावी, अशी तुम्हाला विनंती आहे. ओके, 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 ओके. माझी एक कविता मी लिहितो आणि मला विठ्ठल सरांना सांगायला फार आनंद वाटेल, की अगदी नवी आणि या खास मैफिलीमध्ये मी पहिल्यांदा कविता वाचतोय. कोणत्याही संग्रहामधली कविता मी वाचत नाहीये. एक कविता मी ज्या गेल्या 25-30 वर्षापासून जी कविता लिहितोय, त्या सगळ्या कवितेचा जे अस्तर आहे, ते सगळं अस्तर हे जमिनीशी आणि जमिनीच्या जखमांशी जोडलेलं माझ्या कवितेचं मुख्य अस्तर आहे, असं मला वाटतं. त्याच टापूमधली पण नवी, की जी अप्रकाशित आहे आणि कोणत्याही संग्रहात नाही, अशी एक कविता मी मुद्दाम या महत्वाच्या बॅनरखाली वाचतोय, याचं एक मला समाधान या निमित्ताने मिळतंय. कवितेचं शीर्षक आहे, गायींच्या दुधात उतरले आहे आभाळ. गायींच्या दुधात उतरले आहे आभाळ. आभाळाची छत्री अंगावर घेत, आभाळाची छत्री अंगावर घेत आणि जमिनीचा महापट आपल्या खुरांखाली खुंदळत गायीच गायी चरत आहेत गवताच्या गादीवर. आभाळाची छत्री अंगावर घेत आणि जमिनीचा महापट आपल्या खुरांखाली खुंदळत गायीच गायी चरत आहेत गवताच्या या गादीवर. गायीसोबत एक कमालीची शांतता हिंडत आहे सर्वत्र. गायींसोबत एक कमालीची शांतता हिंडत आहे सर्वत्र. गुराख्यांची नजर पक्की आहे गायी मोजण्याच्या गणितावर.
गुराख्यांची नजर पक्की आहे गायी मोजावयाच्या गणितावर. गायी कुठवरही सरकत गेल्या तरी गुराखी करत नाहीत फिकीर. गायी कुठवरही सरकत गेल्या तरी गुराखी करत नाहीत फिकीर. ओढ्यांमधून खळाळणाऱ्या पाण्याशी गुराखी खेळ मांडत आहेत. ओढ्यांमधून खळाळणाऱ्या पाण्याशी गुराखी खेळ मांडत आहेत. झाडांवर झाडाखाली खेळतात, मातीत लोळतात गुराखी. गायी आणि गुराख्यांच्या मध्ये बांधून आहे ऋणानुबंधाची गाठ. गायी आणि गुराख्यांच्या मध्ये बांधून आहे ऋणानुबंधाची गाठ, जी गवताच्या हिरव्या पात्यांनी बांधलेली आहे. गुराख्यांच्या हातात उंच उंच काठ्या आहेत. गुराख्यांच्या हातात उंच उंच काठ्या आहेत आणि पालवात बांधलेली भाकरींची बोचकी आहेत. गायी आणि गुराख्यांची भूक सारखीच आहे. गायी आणि गुराख्यांची भूक सारखीच आहे, जी रान, वारा, माती, पाणी यांनाच आहे परिचित. गायी आणि गुराख्यांची भूक आहे सारखीच, जी रान, वारा, माती, पाणी यांनाच आहे परिचित. मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे आपोआपच गायींचा मोर्चा गावाच्या दिशेने हलू लागतो. मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे आपोआपच गायींचा मोर्चा गावाच्या दिशेने हलू लागतो आणि मग गायींच्या डोळ्यात दिसत राहते वासरांच्या अनावर वत्सल ओढ. आणि मग गायींच्या डोळ्यात दिसत राहते वासरांच्या डोळ्यातली वत्सल ओढ. संध्याकाळच्या सावल्याही थव्या थव्याने अशा वेळी जमिनीवर उतरतात. संध्याकाळच्या सावल्याही अशा वेळी थव्या थव्याने जमिनीवर उतरतात आणि गायी गोठ्यात परतलेल्या असतात. गावभर सकाळी जेव्हा दुधाच्या धारा काढायला होते सुरुवात, गावभर सकाळी जेव्हा दुधाच्या धारा काढायला होते सुरुवात, तेव्हा शुभ्र पांढरे आभाळ गायीच्या दुधात उतरलेले असते. तेव्हा शुभ्र पांढरे आभाळ गायींच्या दुधात उतरलेले असते. गायींच्या दुधात उतरलेले असते. धन्यवाद.